आत्ता वाजले संध्याकाळच्या 9:30 आणि बाहेर आलो होतो शेकायला. शेकून झाले, काटकं बिटकं विजवली. चला जातो झोपायला. झोपतो, उशीर झाला झोपायला, लय लेट झाले. आता त्यात पाणी नाही होतं व आताच व्हिडिओची स्टार्टिंग करून ठेवली, नाहीतर सकाळी होत नाही करणं. आणि चला असं म्हणजे असं वाटणार की आता व्हिडिओ स्टार्टिंग केली, सकाळ पण थोडा ब्लॉग घ्यावा. तर चला आता भेटू आपण सकाळी डायरेक्ट. थांबा ह्याच्या काहीतरी ठेवू द्या, नाही तर आले आले. त्यात पाणी नाही ओतलं. वारं थोडी सुटते, वारं थोडी सुटतं. थोड्या वेळाने येईल आता. तर चला भेटूया आपण सकाळ. गुड मॉर्निंग. रात्रीपासून इथं मशनीचा नुसता इतका कालवा चाललाय ना. आता ना सगळी पाण्यात घाण उडणार आहे, त्यासाठी पहिल्यांदा पाणी झाकते, कारण पाणी भरलेलं नाही. वावरात पाईप जोडल्यात त्यामुळं कपडे धुवायचे इथे उगाच पाणी घाण व्हायचं. चल 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 आतमध्ये चल, आत गेल्यावर बोलते. सोनूला पाणी तापवलं आंघोळ करायला. हे बघा लाईट गेली ना, ह्या साईडनं जर मशीन चालली ना तर लाईट जाते. हे रात्रीपासून चाललंय सारखी ये जा लाईटीची सुरूच आहे. आता व्हिडिओ चालू करायचं म्हटलं लाईट गेली. असं होतंय माझ्यासोबत आणि का होतंय काय माहिती. तर असं चला आता रोजच्यासारखं संध्याकाळीच कंटिन्यू करायला लागणार आहे. तर हे सांगायचं होतं ना, रात्रभर झोप पण नाही, इतकं मशीन आवाज देते की बसच लय म्हणजे लय वैताग आलाय. अजून आता तर पुढं आलंय त्यामुळे जास्त आवाज येणार आहे. असा रात्री जरा मागं होतं जर इतका आवाज येत नव्हता, पण आता लय आवाज यायला लागला. आणि लाईटीनं घोळ घातलाय. तर आता मला कपडे तर हातानं धुवायचे, पण काही कपडे मी मशीनला लावणार होती, पण आता मला वाटते ते पण हातानं धुवायला लागणार आहे मला. आणि मी आंघोळ वगैरे केली नाही अजून, सोनूनं पण नाही केली, मी पण नाही केली. स्वयंपाक बनवलाय कारण ह्यांना आज लवकर जायचं होतं, त्यामुळे पहिल्यांदा स्वयंपाक बनवून घेतला. आणि मला काही बरं वाटत नव्हतं, लाईटही नव्हती. एकच पाणी तापलं, ते पण त्यांना मी म्हटलं होतं मला राहू द्या, हिला तरी पाणी ठेवा. त्याने ते पण नाही ठेवलं. म्हटलं मी बादली भरून ठेवतो, पण मी लावणार नाही आहे. लाईटच नंतर लावणार पण नाही ते. आणि म्हटलं मी माझ्यात पण काय तिला पाणी ठेवणार नाही. असं झालं. तर चला आता लाईटीची वाट बघते आणि थोडं पडणार आहे. मी जेवले पण नाही, कारण मला इच्छाच होत नाही जेवण्याची. त्रास होतो आहे मला आता सगळ्या गोष्टीचा. तर थोडंसं पडणार आहे आणि मग उठून करणार आहे. यांचा फोन आला त्यामुळं मध्येच व्हिडिओ स्टॉप झाला होता. तर झालं आता अख्खं सगळं झाडून काढून. आणि असं काय दिसतं बघा झाडून काढल्यानंतर. आणि काल अख्खा दिवस झाडलं नव्हतं, दिवसातून 2 वेळा झाडते, सकाळ आणि संध्याकाळ. तर अख्खा दिवस झाडलं नंतर एवढी सगळी घाण निघली. तरी अजून इकडं बघू शकता, इकडं पाला पडलेला तसाच आहे, तो झाडायचा पण आता नाही, कारण मला आता उशीर झाला. आणि झाडाची पानं लय पडतात, लिंबार आहे ना, इतकी छोटी छोटी येते की बासच. वारं आलं का भुरभुर भुरभुर सगळं दारात. चला ते टाकून येते. तर घरातलं झाडून वगैरे काढले, पण हा असा पसारा पडला आहे. जेव्हापासून मी आजार आहे तेव्हापासून कपड्याच्या घड्या घातल्या होत्या. सगळी कपडे धुतलेली आहेत बरं का, इकडची आहे ती फक्त नाही धुतलेली, आणि सगळी धुतलेली आहे ती. आता ह्याच्या घड्या घालायला उद्या नंबर येणार आहे, कारण उद्या आहे बुधवार. म्हणजे तुम्ही हा बुधवारीच ब्लॉग बघत असाल. तर गुरुवारी शेवटचं गुरुवार आहे, त्यामुळं थोडंसं साफ करायचंच आहे मला. बुधवार
तर तेव्हा मी साफ करणारच आहे. तर आता उद्याच घड्या घालून घेणार आहे ह्याच्या. तर चला पाणी तापले आता, हिला पण आंघोळ घालते आणि मी पण आंघोळ करते आणि मग कपडे लावायचे आहेत धुवायला मला. चला मॅडम. आणि आमचं साहेब येतील आणि काय झालं माहिती आहे का, एक मिनिट. दळण नव्हतं तुम्हाला रात्री सांगितलं, पीठ पण संपले, तेल तरी घेऊन येणार आहे तर, पण गिरण बंद आहे त्यामुळं पीठ काय आम्हाला भेटणार नाही असं वाटतंय. आज भातावरच काम, उद्या पण भातावरच काम असणार आहे. दिसतंय का तरी माझा हातच मध्ये येत असेल. तर चला असू देत. अवतार कसं झालं आहे माझं. मी ते आता आंघोळ करून थोडंसं आवरते स्वतःचं आणि मग भेटते तुम्हाला. तर यांनी देवपूजा ही केली आल्यानंतर ना, मी काय केली नाही. आणि मी झाले माझी आंघोळ बिंघोळ झाली. आता मला लावायचे आहेत कपडे. आरसा बघा कसा किटणून गेलाय सगळा. तर ह्यांचे कपडे आधी हाताने धुवून घेतले, सगळी कामाची येते. तर चला मशीन लावते. पाणी नाही, पाणी भरायसाठी गेलेत पाईप आणायला. आणि माझं झालं आवरून. मला आता दम लागला हाताने कपडे घासले, कारण आज दुपारी पण एक बादली कपडे मी तुम्हाला म्हटलं होतं ना हाताने धुवायचे, ती धुवून ठेवली सगळी नवीन. आता त्याला घड्या घालणार आहे. पहिल्यांदा मशीन लावते आणि स्वयंपाक करायचा ते. आज तर साधा मेनू असणार आहे, पिठलं भाकरीचं. दुसरं काय बनवणार नाही मी, भात पण नाही बनवणार. म्हटलं होतं की भात बनवायचं, पण भाकरीचं पीठ आहे. तर हे बोललं की पिठलं भाकरी बनवून, तर पिठलं भाकरीच बनवणार आहे. आधी मशीन लावते, चूल पेटवते, भाकरी करते आणि पाणी भरायला जाते थोडंसं. दम भरलाय. तर इथं मशीन लागल्या, झाल्या तर फक्त 6 मिनटं राहिली. ती दूध तापवून घेतलं या आणि आता मला भाकरी करायच्या. ह्यांनी पाणी पण भरलं आणि मी पाणी भरूच तोपर्यंत या पाईपच धुवून टाकले, कारण लई दिवस राहिले होता धुवायच्या. आता भात शिजलाय, आता करते भाकरी आणि सकाळची तयारी इकडे सुरू आहे. आले आता बसायला घेऊन काहीतरी. इथं झालं आता पिठलं बनवून, इकडंच यायला मुंग्या झाले त्या. तर चला आता यांचे कपडे राहिले ते सुकाय टाकायचे, तेवढे सुकाय टाकते आणि जेवतो. तोपर्यंत हा पिठलं चांगलं पडतंय. सोनू जेवती आतमध्ये. इकडं भाकरी बनवून झाली, बेसन पोळी बनवली. काय आणतात पप्पा. तर झालेत आता सगळे कपडे टाकून. एवढी कपडे होती या एका दिवसाच्या इथे बरं का, तरी पण एवढे सगळे कपडे होते. हां आले. तर चला आता जाते मी पण जेवायला, भूक लागलेली, उशीर झालाय आज. विजवली चुलबी. मला तर तोंड दिसतंय का? दिसतंय. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आजचा मेनू आहे पिठलं भाकरी, बेसन पोळी, भात आणि दूध, एवढं सगळं आहे. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईटीचा घोटाळा होतोय त्यामुळे दिवसभर काय शूट करता येत नाही, कारण एडिटिंग अपलोड ह्यालाच मला म्हणजे एडिट करायला इतकं काही नसतं की जास्त एडिट करायला वेळ लागेल, पण अपलोड करायला 3 तास 3.5 तास जातं. तेव्हा तो अपलोडचा मोबाईल तेव्हा पाक 0% येतो, म्हणजे 1% येतो. मग तिथनं पुढे मी काय शूट घेणार आहे, कॅमेराच स्टार्ट होत नाही. बॅटरी जर लो असेल तर मग लाईट याची वाट बघावी लागते, त्यामुळे राहून जातं. तर असं लाईट असेल तर दिवसभर शूट घेण्याचा प्रयत्न करीन आणि करणारच आहे उद्या ब्लॉग, कारण उद्या घरातला राडा सगळा काढायचा आहे त्यामुळे. तर चला बाय बाय, उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.